फर्स्ट टाइम स्लीपरची मजा. दादा इथे झोपलाय, मी एकदम टॉपवरती आहे. मग ते किती वाजले? 12:05ची ट्रेन होती, आता 1 वाजलाय. सकाळी 6 वाजता पोचणार आहे तर मी असं सांगितलं. चलाच आता तरी झोपून जाणार, डायरेक्ट सकाळी भेटू. फायनली आम्ही आता रत्नागिरीला पोचलो आहे. हे बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशन. चाय प्यायचं आणि काहीतरी खायचं आहे. तोपर्यंत गाडी येत नाही, म्हणजे आम्ही रेंट केली आहे 2 दिवसासाठी गाडी. ती आली की आम्ही जाणार. तोपर्यंत आता काहीतरी आम्ही खायला चाललो आहे. इथे बसलेलो, आता कुठेतरी चांगलं आहे खायला, तिकडे चाललो आहे. आमच्या इथे डिमार्ट कमी पडलं होतं म्हणून रत्नागिरीमध्ये आम्ही डिमार्टला आलो. आता आमच्या इथे डिमार्ट नव्हतं ना म्हणून. आता शोधणार कुठून जायचं कुठून नाही जायचं. ठीक आहे काय. अरे एंट्रन्स पण नाही माहीत कुठून जायचं आहे ते. आम्ही रत्नागिरीला उतरलो, त्याच्यानंतर हे लोक गाडी आणायला गेले. तो गाडीवाल्याने एवढा स्कॅम केला नाही आमच्यासोबत. तो स्कॅम तुम्हाला तो दुसरा आहे तो सांगेल, मला एवढा त्याचा आयडिया नाही. त्या स्कॅमबद्दल तुम्हाला नंतर समजेल. हां तेजस तुम्हाला सांगेल स्कॅम काय. अरे हा कुठली गल्ली आहे डिमार्टमध्ये जायची. फिरायला जायच्या आधी शॉपिंग करतात आणि आम्ही फिरायला आल्यावरती शॉपिंग करतो. प्रणय काय करायचं. तुझी क्रॉक्स कुठे आहेत? यांनी क्रॉक्स घेतला नाही इथे आल्यावर. एवढे मग येऊ दे ना. आता जायचंय कुठे? ह्यालाच माहित नाही कुठे जायचंय. मला वाटलं गाडीचा हा का टुक 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 आवाज येत आहे. कसं टाकणार? चालेल चालेल टाक. गेलेली मगाशी ट्रक गेला तर तो बघ चालला एक टॅपो. आम्ही आमच्या होमस्टेला जात होतो. इथे आम्ही एक स्टॉप घेतला, इथे मस्त आम्ही तुम्हाला दाखवतो. एक नंबर व्ह्यू. हां अरे नाही जात आहे. एक नंबर हा व्ह्यू आहे इकडे, एक नंबर एकदम शांत आहे. बघा आम्ही लोक इथे थांबलेलो. रोड आहे इथे असा. आता आम्ही आमच्या होमस्टे जिथे आम्ही तिथे राहणार आहे आपण. मग या साईडला लाव ना. एक नंबर आहे. आता जस्ट हा एक स्पॉट भेटला आम्हाला. आता आम्ही तिकडे घरी जाऊन घेतलंय होमस्टे. तिकडे जाऊन फ्रेश होणार आणि मग गणपतीपुळे. हे बघा व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू. व्ह्यूज तरी आहे. हो सो फायनली आमचा जो होमस्टे होता तिकडे आता आम्ही आलेलो आहे. आता सगळे फ्रेश होत आहेत. आता आम्ही फ्रेश होणार, तुम्हाला दाखवतो होमस्टे आमचे कसं आहे ते. आता आम्ही सगळे फ्रेश होणार आणि मग आम्ही जाणार आहेत गणपतीपुळेचं दर्शन करायला. तो एकदम वेगळा ब्लॉग असणार. हा माझा तिकडून मुंबईवरून या मी रत्नागिरीला आलेलो हा ब्लॉग होता. आता ह्याच्यानंतर जो फ्रेश होऊन आम्ही जो निघणार तो एक न्यू ब्लॉग असेल, जो प्रॉपर एक स्टार्ट असेल इकडच्या जो ट्रिप आम्ही करणार आहेत तो तुम्हाला दाखवतो पूर्ण जिथे आम्ही जे राहतो आहे ते. हे बघा असं प्रॉपर गावासारखं आहे. हे प्रॉपर असं गावासारखंच आहे.
आला हो का दादा हे प्रॉपर आहे. हा पहिला बेडरूम, इथे वॉशरूम वगैरे आहे. आणि हा दुसरा बेडरूम. असं 2 BHK आणि एक हॉल, 2 BHK आणि एक हॉल असं आहे पूर्ण. सो बघू आता, हा ब्लॉग मी इथे एंड करतो आहे. आता जो नेक्स्ट ब्लॉग असेल, जो स्टार्ट होईल आता इकडनं, जो आहे की आम्ही जाणार आहे गणपती बोलल्या ट्रिपला, जे मी तुम्हाला तिथे सांगितलं. सो हा माझा मुंबईवरून ते इकडे रत्नागिरीचा प्रॉपर ब्लॉग होता. आहे ना, प्रॉपर नाही, थोडेफार छोटे मोठे क्लिप्सच आहे. बट तरी पण जसं तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.